पर्यावरणपूरक गणेशोत्सव बक्षीस वितरण समारंभ संपन्न। आमदार अडसर, तहसीलदार अभय घोरपडे, मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या उपस्थित। पथविक्रेता आत्मनिर्भर निधी लोक कल्याण मेळावा माहिती प्रधानमंत्री आवास शहरी योजना अंतर्गत प्रमाणपत्र वाटप, महिला बचत गट सदस्यांना प्रमाणपत्र वाटप। धामणगाव रेल्वे नगर परिषद येथील प्रांगणामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव बक्षीस वितरण सोहळा शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला आहे। कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसर, तहसीलदार अभय घोरपडे, मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या उपस्थिती होते। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान, पथविक्रेता आत्मनिर्भर निधी लोक कल्याण मेळावा माहिती प्रधानमंत्री आवास शहरी योजना अंतर्गत प्रमाणपत्र वाटप, महिला बचत गट सदस्यांना प्रमाणपत्र वाटप अशा सामूहिकरित्या कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्रतियोगितेमध्ये विजेते नागरिकांना, विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। घरगुती गणेश सजावट करणाऱ्या नागरिकांना तसेच कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ काढून विजेते नागरिकांना आमदार प्रताप अडसर, तहसीलदार अभय घोरपडे, मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी स्वच्छता विभागाचे कर्मचारी व जमादार यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। सर्व नागरिकांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली। यावेळी कार्यक्रमाला नगर परिषद कर्मचारी, अधिकारी व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते। नगर परिषदेने विविध कार्यक्रम लावून स्वच्छ धामणगाव, सुंदर धामणगाव करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे। या त्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत जात आहे। आज आपण नगर परिषदेमार्फत गणेशोत्सवाच्या दरम्यानचे पर्यावरणपूरक विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता। तसेच यासोबत आपण PM स्वनिधी लोक कल्याण मेळावा आणि PMAY 2 अंतर्गत अंगीकार अभियानाला सुद्धा प्रारंभ केलेला आहे। आणि स्वच्छता पंधरवडा जो 17 सप्टेंबर to 2 ऑक्टोबर आपण साजरा करतो, त्याच्यामध्ये पण आपण आज सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केलेला आहे। या मला विशेष सांगायला अभिमान वाटतो की आपण ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये लोकांनी, धामणगाव वासियांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। जसे पर्यावरणपूरक विसर्जन स्पर्धा, गणेश विसर्जन स्पर्धा, त्यामध्ये एकूण 564 गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले। त्यामधून आपण लुणावत नगर आणि सराफा पार्क येथून दोन ठिकाणावरून लकी ड्रॉ काढले आणि त्यामध्ये पैठणी, मिक्सर आणि डिनर सेट अशा पद्धतीचे लकी ड्रॉ मध्ये बक्षिसांचे वाटप केले। त्याचप्रमाणे आपण पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा देखील आयोजित केली होती। त्यामध्ये एकूण 31 कुटुंबांनी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये आपण 3 पहिले क्रमांक 5,000, 3,000, 2,000 असे रोख बक्षिसांचं वाटप केलं आणि 3 500 रुपये असे प्रोत्साहनपर वाटप केलेल्या आहे। त्याच पद्धतीने आपण विविध शाळांमध्ये सुद्धा मातीच्या मूर्त्यांची कार्यशाळा आयोजित केली होती। त्यामधून एकूण 5 शाळेमधून प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांना आपण बक्षीस वाटप केलेल्या आहेत। या सर्व आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जो नागरिक धामणगाव वासियांनी जे प्रतिसाद दर्शवलेला आहे, हा असाच प्रतिसाद त्यांनी आम्हाला पुढील कार्यक्रमातही दर्शवावा अशी मी त्यांना विनंती करते। नगर परिषदेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणपती स्पर्धा याचं आयोजन धामणगाव रेल्वे नगर परिषदच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले त्या सगळे मग विद्यार्थी आहेत शाळेचे, त्यांनी चांगले गणपती बनवले। नागरिक सगळे त्यामध्ये सहभागी झाले आणि आपल्या ज्या आर्टिफिशियल तलाव तयार केले होते त्यामध्ये त्यांनी पर्यावरणाची हानी होऊ नये याकरता गणपती विसर्जनामध्ये सहभाग घेतला। आणि त्यानिमित्त आज इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान असेल किंवा अंगीकार लोक कल्याण मेळावा आहे, PM स्वनिधी अंगीकार लोक कल्याण मेळावा आणि माझी वसुंधरा अभियान, अशा सगळ्या एकत्रित उपक्रमांचं सुद्धा आयोजन यामध्ये करण्यात आलं होतं। मग यामध्ये PMAY अंतर्गत ज्यांना घरकुलाचा लाभ दिला त्यांना प्रमाणपत्र वितरण असेल, बचत गटांना त्यांच्या चेकचं वाटप, विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही त्यांनी पुरस्कार मिळवले त्याचं वितरण, अशा अनेक गोष्टी एकत्रितपणे आज इथं घेण्यात आल्या आणि अत्यंत चांगलं काम नगर परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे। मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे शासन प्रशासन जेव्हा एखादा उपक्रम राबवते त्यामध्ये लोकांचाही सहभाग तेवढाच आवश्यक असतो, बऱ्याचदा तो मिळत नाही, परंतु यामध्ये नागरिकांनी सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मी त्या सर्व धामणगाव वासियांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि प्रशासन, आपले मुख्याधिकारी, त्यांची संपूर्ण टीम, विशेष करून स्वच्छता विभाग
यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत चांगला उपक्रम हा यशस्वीपणे राबवून दाखवला. भविष्यातही असेच उपक्रम वेगवेगळे आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व त्यांना शुभेच्छा देतो. यानंतर सर्व सफाई कर्मचारी दादा ज्या वेळेला नगराध्यक्ष होते त्यांनी आपल्या धामणगाव नगरीत तालुक्यातील सर्व गरीब विद्यार्थ्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ आठवड्यातून 2 तास आणि वर्षातील 100 तास उत्स्फूर्तीने देईल. मी स्वतः मी माझा परिवार इतर माझे स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहून इतरांना देखील समाजामध्ये जी जनजागृती केली आहे आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने भाजपा ज्येष्ठ मार्गदर्शक भाजपा निवृत्तीतील लोकांनी गणपती उत्सवात फार मोठ्या प्रमाणात नगर परिषदेला सहकार्य करणाऱ्या आमच्या करण्यात येत आहे. सतीश नामदेव देशमुख द्वितीय क्रमांक पैठणी मिक्सर कमिटी तयार केली होती आणि प्रत्यक्ष घरून आणि जितेन सुभाष डोंगरे प्रियांशी समरीत गुंजन ठाकूर अभिषेक गोंडा लक्ष्मी चंद्रच्या मातेची मूर्ती घडून आणली.